समर्थ नामाचा अर्थ माहित आहे का? प्रभावी मंत्र आणि सुखी जीवनाचे वचने. चैत्र महिना स्वामी भक्तांसाठी विशेष आहे. स्वामीचे केवळ नामस्मरण चैतन्यदायी आणि आश्वासक ठरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मराठी नववर्षाचा पहिला चैत्र महिना अनेक अर्थाने महत्वाचा आणि विशेष ठरतो. चैत्र नवरात्र, राम नवरात्र, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, अक्षय तृतीया यासह अनेक महत्वाचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दत्त अवतार मानलेले म्हणजे श्री स्वामी समर्थ. दत्त अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी विशेष महिना आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो. हा दिवस स्वामी भक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात. तर चैत्र महिन्याच्या वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांनी अवतारांची सांगता केली होती. या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून त्यांची शिकवण, उपदेश, विचार यांचे आचरण करण्याचा संकल्प केला जातो. स्वामी समर्थ महाराजांना मानणारा वर्ग मोठा आहे. कोट्यावधी भाविक स्वामीचे नामस्मरण, पूजन करतात. काही जण अगदी न चुकता नित्य नेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामीचे दर्शन घेतात. स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहे अशी भावना स्वामी समर्थ महाराजांच्या भाविकांमध्ये असल्याचे जाणून येते. संकटातून स्वामी मार्ग दाखवतील, नक्कीच बाहेर काढतील अशी श्रद्धा स्वामी भक्त बाळगून देतात. स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले आहेत हे अगदी सर्वश्रुत आहे. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थापना झाली. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांची तप साधना सुरू झाली. श्री स्वामी समर्थ दिव्य तेजपुंज होते. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते. षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषोत्तम तारक बीज मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे. या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या विश्वास म्हणजे आपण आपला श्वासनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मध्यान, चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते. श्री म्हणजे स्वय श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय. स्वामी म्हणजे श्री म्हणजे स्वय श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा प्लस मी अशी होते. स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहभाव, रिपू गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पण स्वा करा. तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा. हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे. स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतकरणाचा काला पालट झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले आहे. भक्तवत्सल्य स्वामी महाराज सदैव भक्तागणावर कृपा वर्षाव करत राहतील. स्वामी समर्थ माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याच्यावर प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी इथे आलो आता. निर्धास्त राहा. निशंक